तर मी माझी कुस्ती निकाली काढली होती असं पैलवान पृथ्वीराज मोहळने म्हटलंय। मी डाव मारून मोकळा झालो होतो, राक्षीची प्रतिक्रिया नव्हती असं देखील मोहळ म्हणाला। मी डाव मारून मोकळा झालो, पंचांनी शिट्टी मारली। पृथ्वीराज मोहळ यांना या कारवाईनंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पंचांनी शिट्टी मारल्यामुळे खेळाडू काय करणार असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। 2 सेकंद शिट्टी मारली नसती तर डाव जिंकला असता असं देखील पृथ्वीराज मोहळ म्हणाला। बंदी घातली, पंचांना दोषी धरलेला आहे आणि 3 वर्षासाठी त्यांना बंदी घातलेली आहे। या निर्णयाकडे तू कसं पाहतो? सर खरं तर पंचांचं म्हणजे एखाद्या खेळाडूचं एक हे असतं की ज्यांनी जो डाव मारून होल्ड केलं होतं मी त्याला, आणि खालच्या प्लेअरची म्हणजे राक्षी पैलवानची काहीच प्रतिक्रिया नव्हती, त्यामुळे पंचांनी साईडचा निर्णय घेतला असेल। आणि एखाद्या खेळाडूचं फक्त सर एकच असतं की त्याची शिट्टी कधी कानावर पडते, कारण का आपण डाव मारून मोकळा झालेलो असतो, आपण काम करून मोकळा झालेलो असतो। फक्त त्याची पंचांनी शिट्टी वाजवली म्हणून मी तिथनं सोडून दिली कुस्ती। जरी रेफरीने शिट्टी नसती वाजवली, 2 सेकंद जरी थांबले असते तरी माझा पाय म्हणजे ज्या होल्डला मी होतो, जर माझा पाय त्या पैलवानच्या छातीवर होता आणि तिथनं ती कुस्ती संपवली असती, कारण का पंचांनी शिट्टी वाजवल्याने मी सोडून दिलं आणि आपलं जल्लोष सुरू झाला माझा। म्हणजे आता पंचांना याच्यामध्ये दोषी धरलंय की चौकशी समितीची नेमलेली होती, त्यांनी पंचांना दोषी धरलेला आहे, 3 वर्षासाठी बंदी घातलेली आहे। मग पंचांना दिलेला निर्णय चुकीचा म्हणायचा की तू केलेला डाव जो आहे, तू केलेला डाव तो यशस्वी झालेला होता? सर माझा तर डाव यशस्वी होता, कारण का सगळ्या पैलवानांना माहिती। आता ती संघटना आहे, संघटनेचा निर्णय येतो, पंचांचं काय असेल खेळाडूंचं काय असेल त्याच्यात आपलं, कारण का आपण एक प्लेअर आहे आणि प्लेअरचं काम फक्त लढणं असतं, याच्यात काय आपलं लक्ष नाही। माझा तर डाव संपूर्ण 100% बरोबरच होता, ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलं। एक शेवटचा प्रश्न, तू या स्पर्धेमध्ये विजय झालाय असं म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे आता महाराष्ट्र केसरी गदा तुझ्याकडे आलेली आहे, मात्र आता पंचावरती बंदी घातल्यामुळे मग परत एक वाद निर्माण होऊ शकतो, मात्र महाराष्ट्र केसरीचा विजेता तू? नाही सर तसं नाही, कारण का मला विजय दिलेला आहे। एकदा जर रेफरीने हातवर केला आणि मी माझ्या पुढच्या कुस्तीसाठी पण गेलो होतो, मी फायनलची ती कुस्ती विजय झाल्यानंतर फायनलची पण कुस्ती लढलेलो आहे, फायनलची पण कुस्ती जिंकलेलो आहे। तसं आता जनतेलाच माहिती, तुम्ही हा प्रश्न जनतेलाच विचारा, खरा महाराष्ट्र केसरी कोण आहे ती जनता सांगा। कॅमेरा पर्सन विशाल एनपुरेसन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी।